अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भेंडवळ या गावी घटमांडणी होते. या घटमांडणीच्या दुसऱ्या दिवशी अंदाज वर्तविण्यात येतो. यात पीक पाण्याची परिस्थिती, राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती, संरक्षणता याचे अंदाज यावेळी वर्तविण्यात येते. सारंगधर महाराज दुसऱ्या दिवशी या घटमांडणीची भविष्यवाणी करतात. यावर्षी सारंगधर महाराजांनी काय भविष्यवाणी केली हे आपणच ऐका. पहिला महिना कमी आहे, दुसरा जो महिना आहे तो पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे. तिसरा महिना जास्त आहे, चांगला आहे. तिसरा महिना एकदम चांगला आहे. भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात. चौथा बी भरपूर पाऊस आहे, अवकाळी भरपूर आहे. तिसरा महिना जो आहे, तिसरा महिना सर्वात जास्त आहे आणि चौथा महिना आहे. हा चौथा महिना सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे, तिसऱ्यापेक्षा कमी आहे पण चांगलाच आहे. या अवकाळी पाऊस आहे हा खूप आहे, भरपूर आहे. ते गारा होते तर अवकाळी पाऊस आहे. मोगम आहे तिथेही आपल्याला प्रकोप होणार नाही. दुसरा आहे कपाशी. कपाशी हे सुद्धा पीक मोगम आहे. मोगम याचा अर्थ अनिश्चित, काही भागात जास्त येऊ शकते, काही भागात कमी सुद्धा येऊ शकते. कारण पहिला महिना जो आहे किसके पास नहीं होगा. बोललं पाहिजे, सगळंच पडेल, काहीच नाही तुझं. बाहेरच्या दिशेनं भरपूर जायला दोन तिन्ही दिशेनं जायला, फक्त आजच्या दिशेनं जायला नाही. गव्हाचं पीक भरपूर आहे, त्याच्यावर भाव बी राहील गव्हावर. म्हणजे आजच्या दिशेनं नाही तर बाहेरच्या दिशेनं आहे. पहिले त्याचा भावाचा बी उमटते त्याच्यावर. काना हरभऱ्याच्या गोड जायला हरभरा दोन मोठं आत आहे. हरभऱ्याला पीक आहे पण भावाचा निश्चित नाही. बरं पीक आहे हरभऱ्याचं बी, पण आतल्या दिशेनं आहे. कडलीचंही पीक आहे, बाहेरच्या दिशेनं छा मोठं आहे. बाहेर आतमध्ये एक मोठं आहे. कडली हे पीक आहे. मसूर हे मोगम आहे. जवळ आहे, जवळ पहिलेला आहे. सर्वसाधारण मातेराचं हे अवगण दाखवते, नासाळी भाजी दाखवते, तर भाजली की पिकावर रोगराई दाखवते. असं पिकाच्या संदर्भात आहे. अडलोक पावसाळी आता लागते, दिवाळी रब्बी पीक आहे. लाख हा मोगम आहे. लाख हा मोगम आहे. वटाणा एक दाणा गहूभर बाहेर आहे, पण वटाणा बी साधारण सर्वसाधारण आहे. वटाणा नाही. पाणी आहे. सांडोळी, कुल्लई, वळा, भजा, करंजी हे सर्व कायम आहे. वडा भजा चव असते,
तसंच पुरी हे पृथ्वी आहे कायम आहे. साठून कुठे हे चारा पाणी असते ते सुद्धा कायम आहे. करंजी हे पैशाचं धोटक आहे आणि ते सुद्धा कायम आहे. गेल्या 2-4 वर्षात अजिबात ते फुटलेलं असे कधी 1-2 वर्ष गायबच होता. मागच्या वर्षी फुटलेला होता. पण यावर्षी कायम आहे, ते चांगलं आहे. पाणी विळा कायम आहे. पानविडा कायम राजा कायम. खाली पडेल हो सगळं ते. अरे 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 राजा गेला. भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयेचं जी मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे. प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे. सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते. तसंच त्याच्यानंतरचे जे पीक आहेत तूर आहे, ज्वारी आहे, उडीद आहे, मूग आहे, हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत. तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते. बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते. आणि रब्बी पिकं आहेत. रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते, हरभरा साधारण आहे, करडी चांगली आहे. याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते. तसंच पावसाळ्यातच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी कुठे जास्त असा होईल. दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे. तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगल्या प्रकारचा आहे. चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल. पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल. राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही, कारण आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये. यामुळे जो पानविळा कायम आहे आणि जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे. कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे. तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे. किती वाण ठेवून हे भाकीत केले जाते? हे 18 प्रकारचे धान्य ठेवल्या जातात या ठिकाणी. राजा कोणतं प्रतीक? ज्ञानवर्धीसाठी मी राजेश डिरोळकर, बुलढाणा.